धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। लाज धरा पाना जरा जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्याविषयी। त्यांचे वडील तमाशा कलावंत भाऊ खुड्डे व आईचे नाव शांताबाई खुड्डे होते। त्यांचे वडील भाऊ खुड्डे हे प्रख्यात शाहीर पठ्ठे बापूराव यांचे शिष्य होते। त्यांचा भाऊ बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ हा फड स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसिद्ध होता। विठाबाई ह्या आपल्या अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनामध्ये अडस्थान निर्माण करणाऱ्या तमाशा सम्राज्ञी होत्या। त्यांचा जन्म 1935 साली जुलै महिन्यामध्ये पंढरपूर येथे झाला। आपल्याला विठ्ठलाच्या कृपेने कन्यारत्न प्राप्त झाले असून मुलीचे नाव यामुळे विठाबाई असे ठेवण्यात आले। लहानपणापासूनच विठाबाईंना नृत्याची आवड होती। विठाबाईंचे वडील भाऊसाहेब, काका बापू व सावळा तसेच बहिणी मनोरमा, केशर आणि बंधू शंकर व पांडुरंग हे सारे कुटुंब लोकनाट्यामध्ये काम करत असत। त्यामुळे नृत्याचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले। त्यांच्या बहिणी रमाबाई व केशरबाई यांच्या मार्गदर्शनाखाली विठाबाई लावणी नृत्य करण्यात तयार झाल्या। आळतेकर, मामा वरेरकर यांच्या कलापथकामध्ये विठाबाई प्रथम नोकरी करीत होत्या। तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मंगलाताई यांचा तमाशा पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बीड जिल्ह्यातील देवदहीफळ येथे आवर्जून येतात। शेलाटा बांधा, उंच गौरवर्ण, गोड आवाज, आकर्षक चेहरा आणि नृत्य निपुणता असे कलाकारास आवश्यक असणारे व्यक्तिमत्व असलेल्या विठाबाईंची प्रेक्षकांना भुरळ पडणे हे स्वाभाविक होते। रमाबाई आणि केशरबाई यांच्या मार्गदर्शनाखाली विठाबाई लावणी नृत्यामध्ये तरबेज झाल्या होत्या। सुरुवातीस 8व्या वर्षी त्या आळतेकर, मामा वरेरकर यांच्या कलापथकामध्ये काम करत होत्या। या पथकामध्ये सुमारे 4 वर्ष त्यांनी काम केले। तेथे काम करीत असताना अनेक लोकनाट्य व नृत्याच्या कार्यक्रमात महाराष्ट्र व दिल्लीपर्यंत त्यांनी दौरे केले। तमाशा परंपरेत काम करत असताना विठाबाईंनी जेवढे ऐश्वर्य पाहिले तेवढेच दुःख अनुभवले। वयाच्या 13व्या वर्षी 1948 साली विठाबाई वडिलांच्या फडात परत दाखल झाल्या। केशर आणि मनोरमा या त्यांच्या भगिनी लावणी गात असत, तर विठाबाई नृत्य करीत असत। विठाबाईंनी वर्ष 1970 मध्ये स्वतःचा विठा भाऊ मांग नारायणगावकर तमाशा मंडळ हा फड स्थापन केला। विठाबाईंनी या फडाच्या माध्यमातून आईचा काळीज, रायगडची राणी, रक्तात नाली कुराड अशी अनेक नवी वगनाट्ये रसिकांच्या समोर आणली। मुंबईची केळीवाली हे त्यांचे वगनाट्य सर्वात लोकप्रिय झाले। विठाबाईंनी 1950 ते 1980 अशी 30 वर्षे तमाशाच्या फडावर अधिराज्य केले व 1968 मध्ये पुणे येथे भरलेल्या अखिल भारतीय तमाशा परिषदेच्या त्या स्वागताध्यक्ष होत्या। सावळ्या रंगाची पण देखणा चेहरा असणारी ही नृत्यांगना आपल्या अदाकारीने रसिकांच्या मनावर हुकूमत गाजवायची। नारायणगावकरांचा अभिमान असणाऱ्या विठाने पोटासाठी नाचते मी परवा कुणाची ही लावणी अजरामर तर केलीच, पण त्याचबरोबर मुंबईची केळवाली, विठ्ठल थोरात राशीन लिखित रक्तात नाली कुराड या वगनाट्यात वेडीची भूमिका सादर करून आपल्या सुंदरतेबरोबरच आपला गोड गळा, आपला नृत्याविष्कार व उत्तम अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले। पोटापेक्षा कलेसाठी नाचणारी विठा ही गरोदर असताना देखील स्टेजवर नाचत होती। नाचता नाचता पोटात बाळणपणाच्या कळा येऊ लागल्या। स्टेजच्या मागे असणाऱ्या तंबूत जाऊन विठा बाळण झाली। बाळाची नाळ दगडाने ठोचून पुन्हा विठा स्टेजवर आली। मुलगी झाल्याची बातमी देऊन पुन्हा नाचायला लागली। प्रेक्षकांनी हात जोडून सांगितले, विठाबाई आराम करा, आमचे पैसे फिटले। अशीही लोककलावंत होणे नाही। विठाच्या जीवनचरित्राची भुरळ तमाम रसिकांवर पडणे हे स्वाभाविक होते। भारत चीन युद्धाच्या समयी आपल्या जवानांना धीर येण्यासाठी युद्धसीमेवर जाऊन त्यांचे मनोरंजन करणारी विठा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेण्यासाठी गेलेल्या गर्दीमध्ये विठाला
राज कपूरचा धक्का लागतो तेव्हा ए भाय जरा देख के चलो म्हणून राज कपूरला अवाक करून सोडणारी विठा या तमाशा पंढरीची दंतकथा बनून राहिली. मात्र अनेक पुरस्कार प्राप्त झालेली प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर पोहोचलेल्या विठाची आयुष्याची सायंकाळ ही उपेक्षितच राहिली. विठाबाईंनी आपले नृत्य कौशल्य तमाशाबरोबरच चित्रपटांत देखील साकारले होते. कलगीतुरा, उमज पडेल तर, छोटा जवान, सर्वसाक्षी या चित्रपटांमधून त्यांची नृत्ये चित्रित झाली होती. भारत चीन युद्धाच्या दरम्यान विठाबाईंनी सीमेवर जाऊन जवानांचे मनोरंजन करून राष्ट्रसेवा देखील केली. तमाशाच्या मंचावर काम करताना त्यांनी प्रसूती वेदना सहन करून रसिकांची सेवा देखील केली. विठाबाईंचे वय वाढत होते व त्याचा परिणाम कलाकारांच्या नृत्य अदाकारीवरच झाला. तसेच चित्रपटामुळे तमाशा लोकांची पारंपरिक नृत्याच्या बाबतीत अभिरुची बदलू लागली होती. फड चालवणे अवघड होत चालले होते. विठाबाईंना मोठी मुलगी मंगला, पुढे संध्या, विद्या, भारती, मालती, विजय, कैलास आणि राजेश ही 3 मुले अशी एकूण 8 अपत्ये झाली. मुली फडावर काम करू लागल्या त्यामुळे फडाला काही काळ थोडा आधार मिळाला. कालांतराने मुलींनी वेगवेगळे फड काढल्याने वर्ष 1990मध्ये फड बंद करून विठाबाईंनी निवृत्ती घेतली. महाराष्ट्र सरकारने 2006मध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार सुरू केला आहे आणि तमाशा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा दरवर्षी बहाल केला जातो. आतापर्यंत हा पुरस्कार श्रीमती कांताबाई सातारकर, वसंत अवसरीकर, श्रीमती सुलोचना नलावडे, हरिभाऊ बडे, श्रीमती मंगला बनसोडे, अंकुश खाडे, भीमा सांगवीकर, गंगाराम रेणके, श्रीमती राधाबाई खोडे, मधुकर नेराळे, लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर आणि श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर यांना प्रदान करण्यात आला आहे. 2019-20 या वर्षासाठी आतांबर शिरढोणकर यांना तर 2020-21 या वर्षासाठी संध्या माने यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. विठाबाईंच्या जीवनावर ओम भूतकर यांनी विठा हे संगीत नाटक लिहिले आहे. या नाटकाच्या पहिल्या सादरीकरणाला फिरोदिया करंडक स्पर्धेत 2रा क्रमांक मिळाला होता. जी नाट्यगौरवमध्ये सर्वोत्कृष्ट संगीताचे पारितोषिक देखील ह्या नाटकाला मिळाले होते. नाटकाचे संगीत आणि दिग्दर्शन शंतनू गुले यांचे असून व्यावसायिक रंगमंचावर हे नाटक हिंदुस्तान थिएटर कंपनी करते. विठाबाईंना 1957 आणि 1990मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पदक मिळाले होते. विठाबाईंना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला होता. विठाबाईंना विष्णुदास भावे पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, विखे पाटील पुरस्कार, जागतिक महिला दिन पुरस्कार, लोकशाहीर भाऊ फक्कड सन्मान, अण्णाभाऊ साठे पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. 15 जानेवारी 2002 रोजी त्यांचे निधन झाले. विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मृतीस अभिवादन. बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो, विठाबाई नारायणगावकर यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.